गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत अत्यंत महत्त्वाचा आणि जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न प्रभावीपणे उपस्थित करत पंढरपूर शेगाव नवीन रेल्वे मार्ग मंजूर करण्याची जोरदार मागणी केली आहे। सोलापूर, धाराशिव आणि बुलढाणा या 3 जिल्ह्याच्या दृष्टीनं हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून तो महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या श्रद्धेशी निगडीत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि शेगाव गजानन महाराज मंदिर ही महाराष्ट्रातील 2 प्रमुख तीर्थक्षेत्रे असून तेथे दरवर्षी कोट्यवधी भाविक दर्शनासाठी येतात। मात्र या दोन्ही तीर्थक्षेत्रांना थेट रेल्वेनं जोडणारा मार्ग नसल्यानं भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। प्रस्तावित रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित होईल। मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र रेल्वे मार्गाने थेट जोडला जाईल, ज्याचा फायदा सामान्य नागरिक आणि भाविकांना होणार आहे। सोलापूर, धाराशिव आणि बुलढाणा ह्या तिन्ही जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या एका रेल्वे मार्गाचा विषय, या विषयाकडे आपल्या माध्यमातून मी सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयाचं लक्ष वेधू इच्छितो। सभापती महोदय, पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि शेगावला संत गजानन महाराजांचं त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे। अध्यक्ष महोदय, या दोन्ही ठिकाणी लाखो करोडो भाविक त्या ठिकाणी जातात आणि पंढरपूर शेगाव हा रेल्वे मार्ग त्या ठिकाणी व्हावा ही तिन्ही जिल्ह्यातील लोकांची इच्छा आहे आणि महाराष्ट्रातील तमाम भाविक मला वाटतं या रेल्वे मार्गाचा उपयोग करतील, कारण खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची त्या ठिकाणी गर्दी होते दोन्ही ठिकाणी। त्याचबरोबर भूम परांडा तालुक्यातील लोकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे। रेल्वे संघर्ष समितीच्या रूपाने अनेक वर्ष हा रेल्वे मार्ग व्हावा अशी तेथील नागरिकांची मागणी आहे। माझी विनंती आहे की केंद्र सरकारनं त्या ठिकाणी ह्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी निधीची तरतूद करावी आणि सर्वेक्षण पूर्ण करून त्या ठिकाणी शेगाव पंढरपूर हा रेल्वे मार्ग त्या ठिकाणी पूर्ण करावा ही मागणी मी आपल्या माध्यमातून केंद्र सरकारकडे करतो। धन्यवाद अध्यक्ष महोदय।